ओम नमो बाळूमामाय नमः. सार्थ श्री सद्गुरू बाळूमामा विजय ग्रंथ अध्याय 17 मराठी भाषेत. माणसाच्या जीवनात कर्मफळ ठरलेले असते. जेवढे पुण्य त्या प्रमाणात सुख आणि पापाच्या मापात दुःख असते. विविध तापाचे व सुखाचेही अनेक प्रकारचे भोग असतात. त्यामुळे यश तर पापामुळे अपयश, पुण्य केल्याने आरोग्य निरोगीपणाची प्राप्ती तर पाप केल्याने व्याधी रोगांची व्याप्ती, पुण्यकर्माने संपत्ती धन संचय तर पापकर्माने संपत्ती धनाचा नाश क्षय अशी नियतीची योजना आहे. हा देवाचा नियम आहे. पण जीवनशैलीत जीवन जगत असताना जर नाम जप, रामकृष्ण नाम आणि संतांची कृपा प्रेम असेल तर काही आगळा वेगळा अनुभव येत शकतो. मामांवर अत्यंत श्रद्धानिष्ठा आलेल्या अशा भक्तांची संकट मामांनी निवारली, दूर केली, नाहीशी केली. कोणाचा ताप गेला, कोण्या भक्ताची पोटदुखी पळाली तर अर्धांग पक्षाघात पॅरालिस झालेला व्यक्ती चालू पळू लागला. कारण श्रद्धावंत भक्तामागे आलेले बाळूमामांच्या कृपेचं सामर्थ्य. बाळूमामांची भक्त कल्याणाची रीत अशी: कोणाला भंडारा लावत, कुणाला कण्या खायला सांगत तर एखाद्यावर शिव्यांचा मारा करत. यामुळे भक्तांच्या मनातील इच्छा पुऱ्या होत असतात. जे अत्यंत शुद्ध निर्मळ भावाने मामांच्या बकऱ्यांची सेवा करत असत ते आपल्या संसारात अपयश ठरले असे कधीही घडले नाही. त्यांच्या संसारातील असह्य अडचणी, संकटे, कमतरता मामांच्या प्रसादामुळे नाहीशी होत असत. शुद्ध मनाने सेवा करणाऱ्यांना आजही अनेक अनुभव येतात. औरनाळ तालुका गडहिंग्लज येथील मारुती भोसले या अर्धांग रोगाने पांगू झालेल्या मामांकडे अत्यंत भक्तिभावाने सेवेसाठी आला. त्याच्या रोगावर औषध म्हणे कण्या आणि त्याची विधी पळाली दणादणा. मारुती गेले अर्धांग तसा तो बकरी राखण्यात दंग. त्याने प्रपंचाचा नाद सोडून दिला. त्याच्या देहाचे संजीवन म्हणजे केवळ मामा आणि मामाच. तो अद्याप बकरी राखतो, घोडी सांभाळतो, आदमापुरातील मंदिरात आला म्हणजे भंडारा लावत बसतो. सेवेच्या नियमात खंड नाही. मामा भविष्य सांगतात, पण ते ज्योतिष नाही. तथापि पुढे काय घडणार आहे हे त्यांच्या आपसूक कळते. आदमापुराचे सावकार शंकर भोसले यांचा चिरंजीव गंभीर आजारी होता. तो मामांच्याकडे आले. तो म्हणाले, देवा, एकुलता एक पुत्र आहे, त्याला वाचता जीवनात द्या. त्यावेळी मामा बिडी ओढत बसले होते. तीच बिडी त्यांनी शंकराला ओढण्यासाठी दिली. बिडीचा झुरका घेताना त्याला ठसका लागलाच. त्यांनी ती लागलीच ओढायची बंद केली. मामा म्हणाले, कुणी सांगावं, हा ठसकाच मृत्यूला बरोबर घेऊन आला नसेल. आता काही उपाय उरला नाही. तुझा पुत्र गेला. शंकर घरी आला. पाहतो तर मांडीवरील मृत पुत्राचा हृदयाला कवटाळून मुलाच्या मातेनं अंकाळ मांडला होता. पण हा घटनेमुळे शंकराची मामावरील भक्त दृढ झाली. तो नियमितपणे त्यांचे दर्शन घेऊ लागला. मधून एखादा वेळी पुत्र प्राप्तीबद्दलही मामांना विचारत असत. एकदा असे विचारल्यावर मामा म्हणाले, शंकर, मी हाक दिल्याबरोबर माझ्याकडे आलास तरच तू माझा खरा भक्त. पुढे एके दिवशी शंकर स्नान करत होता. निम्मी अर्धा आंघोळ झाली होती. तोच मामांनी शंकराला हाक मारली. हाकेसरही शंकर आल्या कपड्यानिशी धावत जिथे मामा बसले होते त्या ठिकाणी गेला. दर्शन घेऊन हात जोडून उभा राहिला. शंकराचा हा दृढ भक्तिभाव पाहून शंकर, पुढील वर्षात निश्चितपणे तुला मुलगा होईल. तोच हा बाळासाहेब शंकराचा मुलगा नित्य नेमाने आदमापुरात बाळूमामांच्या दर्शनाला भक्तिप्रेमाने जात असत. अस्तेवाईकपणे चौकशी करतो. मामांच्या आशीर्वादाने त्याचे बाळासाहेबाचे पुत्र व 5 कन्या यांच्यासह वात्सल्यपूर्ण प्रेममय असे घर आदमापुरात नांदत आहे. शरण आलेल्या भक्तांच्या जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे संत दूर नाहीशी करतात हे सांगणारा हा 17वा अध्याय पूर्ण झाला.
ओम नमो बाळूमामाय नमः. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भलं. बोला बोला बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने चांग भलं. बोला बोला बाळूमामाच्या राजा घोड्याच्या नावानं चांग भलं. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. जय बाळूमामा.